नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. त्याच अनुषंगाने मंडळी, मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण सारथी संस्थेच्या ज्या विविध योजना आहेत, ज्या त्यांनी नव्याने सुरू केलेल्या आहेत, त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यामध्ये नवीन उद्योजक तयार करणारी त्यांनी एक योजना तयार केलेली आहे आणि त्या योजनेचा लाभ किंवा त्या योजनेचा प्रतिसाद त्यांना खूप चांगल्या प्रकारे होत आहे. कुठेतरी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी, स्वयंउद्योजकता तयार करण्यासाठी सारथीने ही योजना तयार केलेली आहे. त्याचबरोबर शेतकरी वर्गासाठी सारथीने दुसरी योजना सुरू केलेली आहे, ज्यामध्ये ड्रोनद्वारे शेतावरती औषध फवारणी करण्यात येत आहे आणि यासाठी ते प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी साऱ्या युवकांना हे प्रशिक्षण देत आहे. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये त्यांची ही योजना साकारत आहेत. या दोन्ही योजनांची आपण माहिती करून घेतली. तुम्हाला जर का अशा विविध विषयांवरची जर का विश्वासार्ह आणि सविस्तर माहिती हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे आणि आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. काळजीपूर्वक बघा. मंडळी, पुणे शहरातल्या मध्यवस्तीमध्ये पोलीस दलाने खूप छान कामगिरी केलेली आहे. त्याविषयी आम्ही जाणून घेतलं आणि त्यासाठी तिथले उपायुक्त संदीप सिंग गिल सरांना आम्ही भेटलो. त्यांचे विचार आम्ही जाणून घेतले. मंडळी, गणपती उत्सवामध्ये किंवा निरनिराळ्या उत्सवामध्ये या पोलीस दलाने इथली व्यवस्था चोख ठेवलेली होती आणि त्यासाठी सर्व थरातून त्यांचं कौतुकही करण्यात आलं. म्हणजे सगळ्यांनी एवढं सहकार्य केलं आहे. हां, ठीक आहे, एखादी मीटिंग होत आहे, त्यामध्ये डिबेट्स होत आहे काही ना काही गोष्टीवर, पण कधीही असा अनुभव आला नाही की काही नियम आहे त्यांना मोडण्यासाठी त्यांनी कोणीही विरोध केला आहे या किंवा ते कोणी समजून घेतला नाही आहे. हां, ठीक आहे, काही वेळी एक कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसेस चालू आहे, त्याला थोडा वेळ लागते हळूहळू काही वेळी ऑर्गनाईज करण्यासाठी, पण माझा खूप चांगला अनुभव राहिला. सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे. सर्व गणेश मंडळांशी आम्ही अनेकदा संवाद साधला आणि त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कुठेतरी सौहार्दाचं वातावरण निर्माण झालं, असं सरांनी आम्हाला सांगितलं. पुण्याचे हा जे भाग आहे ह्याच्यामध्ये पेठ एरिया आहे, महत्त्वाची मार्केट आहे, लक्ष्मी रोड आहे, केलकर रोड आहे, तिलक रोड आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहे आणि या भागामध्ये सर्व प्रकारचे गुन्हे आहे. बॉडी ऑफेन्सेस पण घडत आहे, पण इथे एखादा बॉडी ऑफेन्स घडला तर हा खूप मोठा चर्चाचा विषय पण होऊन जाते. कारण काय, शहराचा मध्यभाग आहे आणि इथे कुठलीही घटना घडली ते जे सोशल सायकॉलॉजी आहे आणि सोशल मेंटलिझम आहे त्यांना एकदम म्हणजे ते हे इन्फ्लुएन्स करत आहे. मग त्यासाठी आमची जे प्रयत्न राहते की प्रिव्हेन्शन जास्त ते जास्त करूया, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन. आता मला जवळपास 6 वर्ष झालेलं आहे. आमचे CP साहेब श्री रितेश कुमार सर, त्याचं जे विजन आहे ते खूप स्ट्रॉंग, एक चांगले प्रकारे त्यांनी आम्हाला विजन दिलेलं आहे, ज्यांना इम्प्लिमेंट करण्यामध्ये आम्ही चांगले प्रकारे सक्षम झालो आहे की प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन कसा घ्यायचे. मग विजिबल पोलिसिंग असली पाहिजे. त्यांनी बीट मार्शल जे आहे ते बीट मार्शल वाढवून दिले आहे. आधी आमच्याकडे 107 होते, आता 207 आहे. 32 गाड्या नवीन दिली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला, ज्यांना आम्ही कंट्रोल मोबाईल्स म्हणतो. तर त्याच्यामुळे पोलिसाचे रिस्पॉन्स टाईम जे आहे ते फास्टर झालेलं आहे आणि मग त्याला सोडून नाकाबंदीचा जे आहे दररोज केली जाते. असे प्रकारचे जे त्यांनी आम्हाला खूप प्रकारची जे ते म्हणजे की
ह्याला आपण आम्ही आमच्यासाठी टार्गेट म्हणतो, पण ते आम्हाला जे एक ट्रेनिंग दिलेली आम्हाला सीझन केला आहे त्याची इम्प्लिमेंटेशनमध्ये आम्ही आपले सबऑर्डिनेट्सला सांगतोय. पण सध्या मात्र बाल गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढलेलं आहे असं सरांनी आम्हाला सांगितलं. बाल गुन्हेगारी ज्याला आपण जुव्हेनाईल ऑफेंडर म्हणतो, ज्या डेलिंक्वेंट्स म्हणतो, हा खूपच वाढलेली आहे. मागचे 5-7 वर्षाचा जर आपण डेटा अनालिसिस केला तर नंबर्स खूप वाढले आहेत. जसं तुम्ही खूप इम्पॉर्टंट मॅडम आता हे एक दिलं आहे आपल्याला की मोबाईल असल्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सेस खूप वाढले आहे आणि पेरेंट्सचा काही वेळी लक्ष नसते, काही वेळी टीचर्सचा लक्ष नसते, काही वेळी इमिडिएट नेबरहूडचे तसे प्रकारची आहे किंवा त्याचे जे आयडॉल्स आहे, रोल मॉडेल्स आहे, त्यांनी तसे प्रकारचे घेतले आहे. मग हा परिस्थिती थोडी चिंताजनक आहे. ह्याच्यावर लक्ष ठेवणे खूपच गरजेचं आहे. मंडळी, हे मात्र अगदीच खरं आहे. सध्या बाल गुन्हेगारी वाढत आहे याविषयी आपण अनेक ठिकाणी वाचत असतो किंवा ऐकत असतो. त्या बाबतीतली एक घटना आहे, पुणे शहरामध्ये घडलेली आहे. पुण्यातल्या एका नामांकित शाळेमध्ये ही घटना घडलेली आहे. इयत्ता 6वी आणि 7वीतली ही मुलं होती. त्यांच्याच बरोबरच्या एका मुलाला त्यांनी खूप मानसिक त्रास दिला. तू मुलगा नाही असं सांगितलं, आमच्याबरोबर शारीरिक संबंध ठेव, आम्ही तुला पैसे देऊ असंही या मुलांनी सांगितलं. आणि ह्या मुलांनी एकदम भूषणास्पद असल्यासारखं इतरांनाही सांगितलं की आम्ही अश्लील फिल्म्स बघतो, आम्ही मोबाईल बघतो आणि आम्ही मोबाईल वापरतो सुद्धा. ही घटना अनेकदा झाल्यामुळे तो जो मुलगा होता, पीडित मुलगा, त्याच्या मनावर खूप वाईट परिणाम झाला आणि या बाबतीत वर्ग शिक्षिकेकडे दाद मागितली. तेव्हा तिने सांगितलं की यावर समुपदेशन घेण्याची गरज आहे. शाळेने ही जी जबाबदारी आहे ना, ही सगळी पालकांवरती जबाबदारी ढकलली. हे सगळं ऐकल्यानंतर अनेकांना खूप राग आला. तशा प्रकारच्या प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आल्या. मुळात ही जबाबदारी कोणाची याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. शाळेची, वर्ग शिक्षकांची का पालकांची? पण मंडळी, या सगळ्यामध्ये जास्त जबाबदारी आहे ती पालकांची. पालक मुलांशी बोलतात का? संवाद साधतात का? तू आज दिवसभरात शाळेत काय केलंस असं विचारतात का? जिथे आपण बघतो ना, तिथे पालक स्वतःमध्ये मग्न आहेत, मोबाईलमध्ये मग्न आहेत आणि त्यातूनच कुठेतरी ही पिढी बिघडते असंही अनेकांनी आम्हाला सांगितलं. आणि त्यातूनही मुलांसाठी जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही मुलांना जन्माला कशाला घातलं असंही अनेकांनी विचारले. ह्याच्यासाठी एक मल्टीप्रोंग्ड स्ट्रॅटेजी आहे, ते घ्यावा लागणार आहे. त्यामध्ये पेरेंट्सचा सुद्धा रोल आहे. सुरुवातीपासून त्यांनी त्याचे मुला मग विशेष करून 14 वर्षा ते 18-19 वर्षाचे जे यंगस्टर्स आहे ते कोणाबरोबर बसत आहे, त्याचे मित्र कोण आहे, ते त्यांना कुठल्या प्रकारची टेक्नॉलॉजी, सोशल मीडियापर्यंत ॲक्सेस आहे, ते कुठल्या प्रकारच्या काय बघताय, कुठल्या प्रकारची मूव्हीज बघताय, शाळेला प्रॉपर जात आहे किंवा नाही, त्याची परफॉर्मन्स काय, हा सगळा बघणे आहे. त्याचबरोबर पेरेंट्स आणि टीचर्सच्या आपसातमध्ये आता पेरेंट टीचर असोसिएशनची मीटिंग होत आहे, पण त्यामध्ये बऱ्यापैकी फोकस ॲकॅडॅमिक्स पण असते आणि हा जे एक सायकोलॉजिकल बिहेवियर आहे मुलाचा, हा पण त्यामध्ये समोर आला पाहिजे. आणि प्रत्येक शाळेत एक सायकोलॉजिकल काउन्सिलर होणे खूपच गरजेचं आहे. मग एखाद्या माणसाचा आपल्याला असा दिसते, कारण मुलाचे फ्युचर आहे, आपण त्यांना गाईड केला नाही तर कुठलाही मार्गे जाऊ शकतो. मंडळी, या समस्येवरती उपायही शोधला जात आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये परिवर्तन हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. सराच्याही CP सराच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे एक प्रोजेक्ट परिवर्तन म्हणून पुण्यात सुरू केलेला आहे. आणि हा प्रोजेक्ट परिवर्तन खाली आता हे डिसेंट्रलाइज केला आहे. वेगवेगळे झोनमध्ये वेगवेगळी NGOs जे आहे त्याच्याबरोबर टायअप करून मग वेगवेगळी स्ट्रॅटेजीज जे आहे इन्व्हॉल्व केली आहे. फॉर एक्झाम्पल झोन 4मध्ये ते शशिकांत बोराटे सर होते, त्यांनी त्यावेळी एका NGOला बरोबर घेऊन म्हणजे की ते जे मुले आहे त्यांना त्याच्याकडून काही स्किल डेव्हलपमेंट करणे आणि त्याची वस्तू वगैरे पुढे मार्केटमध्ये देणे, म्हणजे त्यांना असे प्रकारच्या आता तसा प्रकारे आम्ही इथे काउन्सिलिंग सुरू केलेली आहे. ते काशेवाडी एरिया आहे, लोयानगर आहे किंवा असे प्रकारचे एरियामध्ये शीतलस्थितीची एक NGO आहे. त्यामध्ये सायकॉलॉजिस्ट्स आहे, ते प्रोफेशनल्स आहे, ते येतात आणि स्किल डेव्हलपमेंट आणि त्याचं जे मन परिवर्तन आहे त्यासाठी काम करत आहे. तर हे उपक्रम आमचे चालू आहे.
त्यातूनच या समस्येवरती ह्या सगळ्या बालकांना समुपदेशन किंवा मार्गदर्शन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या समुपदेशनाविषयी किंवा त्यांच्या कार्याविषयी आपण एक स्वतंत्र एपिसोड नक्की करूया आणि बालकांना नेमकं कुठल्या प्रकारचं मार्गदर्शनाची गरज आहे तेही आपण जाणून घेऊया. आणि त्याही दृष्टीने मुळात बाल गुन्हेगारी म्हणजे नेमकं काय, त्याविषयीचा कायदा काय आहे, त्याविषयीचीही आपण माहिती जाणून घेऊया. एखाद्या देशातील कायद्यांनी निश्चित केलेल्या वयापेक्षा कमी वय असलेल्या बालकानं केलेलं कायदाविरोधी वर्तन म्हणजे बालगुन्हेगारी अशी याची ढोबळ व्याख्या होऊ शकते. सध्याच्या काळात मुलांमध्ये हिंसा, उद्धटपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते. या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून या बाल गुन्हेगारांना शिक्षा करतानाही खूप काळजी घेतली जाते. अर्थात बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी समुपदेशन हा महत्त्वाचा उपाय आहे, पण त्यापेक्षाही पालकांची जबाबदारी खूप जास्त आहे. मुलांसाठी वेळ काढा, संवाद साधा, त्यांची मनोवस्था जाणून घ्या, त्यांना आधार द्या, विश्वास द्या, मुलांना जपा, नाहीतर तुमची ही चिमणी गोड पिल्लं गुन्हेगार होतील, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. थोडक्यात बालकांबरोबर पालकांचंही समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी ऑलरेडी जुव्हेनाईल जस्टिस ॲक्ट आहे. जुव्हेनाईल जस्टिस ॲक्ट खाली 18 वर्षाचे खाली जे गुन्हेगार असतात त्यासाठी वेगवेगळे प्रकारची म्हणजे प्रोसिजर्स आहे की त्यांना 7 वर्षाचे कमी आहे तर गुन्हा दाखल करायचा नाही, जर सेंटेन्स असा असेल किंवा काही परिस्थितीमध्ये तर जुव्हेनाईल जस्टिस बोर्डकडे आम्ही पाठवून देतो. ते जे प्रॉपर आमचा इथून लॉकअप जेल हा प्रोसिजर आहे ट्रायलच्या ती नाही आहे त्याच्यासाठी. ते फक्त हिनस क्राईम्समध्ये 16 ते 18 वर्षासाठी एक वेगळा उपाययोजना आहे त्यामध्ये. मग हिच्यात पोलिसाचा ही रोल आहे की पोलीस या जे आपण सिव्हिल सोसायटी म्हणतो त्याचे बरोबर मिळून सगळेजण जर पुढे आले तर मग त्याची काउन्सिलिंग करणे, त्यांना मेन स्ट्रीममध्ये घेणे, त्याचे पेरेंट्सला समजून घेणे, हा सगळा जर आपण केला तर हा बालगुन्हेगारीवर आपण नियंत्रण नक्की करू शकतो आहे. त्यामुळे मी सांगतो की जे इमिडिएट रिस्पॉन्डर आहेत त्या ठिकाणी, इमिडिएट रिस्पॉन्डर इज द पेरेंट अँड द पेरेंट शुड बी द फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रन. तुम्ही तुमचा मुलगा मुलगी 8, 9, 10 वर्षाचे झाले की तेव्हापर्यंत किड्स असतात, ते तुम्ही त्याचे फ्रेंड असले पाहिजे, त्याच्याबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा केली पाहिजे. मग तुम्ही चर्चा करणारे ते कुठे करणार आहे, त्याने दुसऱ्याबरोबर करणार आहे ते त्याच्या मार्गदर्शन चुकीचं पण करू शकतो. त्यामुळे मी सांगतो की पेरेंट टीचर्सचा रोल आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेत तेच काउन्सिलर्स असले पाहिजे. त्यांनी मुलाला समुपदेशन केला पाहिजे, त्यांना संभाषण साधलं पाहिजे त्याच्याबरोबर. आणि मग काही छोटी मोठी ही कंप्लेंट असेल तर पोलिसाचे लक्षात नक्की आणून द्यायचे. त्यामुळे आमची जी अप्रोच आहे मुलाबरोबर ते खूप एकदम सॉफ्ट असते. आमच्याकडे सॉफ्ट स्किल ट्रेंड CPWs असतात ज्यांना आपण चाइल्ड प्रोटेक्शन अँड वेलफेअर ऑफिसर म्हणताय. अशा प्रकारची मॅनपॉवर आमच्याकडे आहे. पुण्यातल्या या मध्यवस्तीतल्या गुन्हेगारीविषयी अधिक काय सांगता येईल असाही प्रश्न आम्ही सरांना विचारला. शहराचा मध्यभाग असल्यामुळे गर्दी खूप असते. आता पण आपण पाहिला की सॅटर्डे संडेला एवढी जास्त गर्दी असतात. इथे लाखोची संख्यामध्ये दररोज लोक येतात. म्हणजे सॅटर्डे संडे तर एकदम खूपच गर्दी असते. आणि त्यावेळी ते व्हॅल्युएबल जे आहे, विशेष करून ते मोबाईल फोन्स, आता हातात मोबाईल फोन असते त्यावेळी, काही वेळी ते कुठले बाजारात बिझी आहे तर ते आपली व्हॅल्युएबल सांभाळणे खूपच गरजेचं आहे. असे प्रकारचे पण गुन्हे जे आहे ते या भागामध्ये घडतात आणि त्याची जे नंबर्स आहेत ते पण वाढलेले आहे. आणि पण आमची प्रिव्हेन्शनसाठी आमची टीम्स असतात, ते आम्ही डिटेक्शन पण करतो. आणि मग आता फूट पॅट्रोलिंग CP सराच्या आदेशाने आम्ही मागचे 1 वर्षापासून सुरू केलेली आहे. संध्याकाळी आमचे लोक मार्केटमध्ये जात आहे आणि ते आम्ही फिरतोय. त्यामुळे ही खूप प्रिव्हेंट होते की पोलीस दिसले की पिक पॉकेट्स आणि मोबाईल स्नॅचर्स वगैरे आहे ते त्या जागेवर राहत नाही, पुढे निघून जात आहे. त्याचप्रमाणे व्हेकल थेफ्ट जे आहे, आता गाडी कुठेही लावून पुढे जात आहे माणूस, तर एवढी गर्दीमध्ये तसे प्रकारचे पण गुन्ह्याचा प्रमाण हा भागामध्ये आहे. आणि बाकी लोकांचे प्रॉपर्टी डिस्प्यूट्स वगैरे असतात, फॅमिलीजचे मॅटर्स असतात, असे प्रकारचे केसेस येते. ते प्रत्येक प्रकारचे आहे. पण आमचा हीच असते की जे बॉडी ऑफेन्सेस आहे आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहे त्याला आम्ही प्रिव्हेंट करू जास्त ते जास्त. त्यासाठी आम्ही ऑलरेडी ज्यांनी गुन्हे
केलेले आहे, ज्याचा रेकॉर्ड आहे, त्याच्यासाठी प्रतिबंधक कारवाई वेगवेगळे प्रकारची, जसं MPDA केले जाते, तडीपारचे केले जाते किंवा 107 110 CRPC खाली कारवाई केली जाते. हा खूप नंबर्समध्ये वाढलेली आहे मागचे 1 वर्षामध्ये आणि त्याचा जे आपण रिझल्ट आहे ते पण आपले समोर आहे की ते खूप इफेक्टिव्हली काम झालेलं आहे त्यामध्ये. त्यातही सध्या गुन्हेगारीमध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे असं सरांनी सांगितलं. सायबर क्राईम वाढले आहे की आता काही वेळे सिनियर सिटीजन्सला फोन येत आहे, घरी कोणी नाही आणि मग ते बोलत आहे किंवा काही वेळी कोणी व्यस्त आहे, काही लिंक त्यांनी हे केला. तर अशा प्रकारची जी कंप्लेंट्स आहे खूपच वाढलेली आहे. किंवा तुम्ही काही खरेदी केला ते पोचला नाही कारण तो फ्रॉड कंपनी निघाली, अशा प्रकारचा. आता दुसरे आहे इकॉनॉमिक क्राईम्स, की तुम्ही कोणी तुमच्याकडे आला आणि तुम्हाला सांगताय की मी तुम्हाला 20% जे आहे ते प्रॉफिट देतो, एवढी इन्व्हेस्टमेंट करा, मी शेअर मार्केटला किंवा कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो. तर त्यावेळी ही जे आहे ते नागरिकाला कमीत कमी एवढे अवेअर असले पाहिजे की समोरच्या माणसाची हिस्ट्री काय आहे, तो कुठला राहणार आहे, त्याची कंपनीचं नाव काय. आता गुगलमध्ये किंवा रजिस्टर ऑफ कंपनीज हे सगळी साईट्समध्ये आपल्याला माहिती भेटते कोणती कंपनी कुठे आहे. त्याला क्रॉस चेक करणे खूपच गरजेचं आहे. मग हे केला जात नाही, आपण असा विश्वास धरतो तर ते तुमचे पैसे वगैरे घेत आहे आणि मग थोडाफार रिटर्न करून पुढे काही प्रतिसाद देत नाही, असे प्रकारचे गुन्हे. मग पुढे काय झालेलं आहे, आता सायबर आणि इकॉनॉमिक क्राईम जे आहे हा प्लग झालेले आहे की तुम्ही एखादा वेबसाईटला गेलो आणि मग एक चांगला ऑफर दिसला आपल्याला की 1 लाखाची वस्तू आपल्याला आज 60,000 रुपयामध्ये भेटते, TV आहे किंवा इलेक्ट्रिक बाईक आहे, अशा प्रकारचे. आणि मग ते ऑर्डर करून टाकताय त्यावेळी थोडासा इमोशनल स्टेट ऑफ माइंडमध्ये किंवा जे इकॉनॉमिक बिहेवियर आहे त्याच्याकडून ते एवढा विचार ना करता, ना रॅशनली थॉट ना करता. तर मग ती नंतर कळते की हा तरी वेबसाईट चुकीची होती किंवा फ्रॉड होता, असे प्रकारचे गुन्ह्याचे वाढलेले आहे. मंडळी, सायबर गुन्हेगारीविषयी आपण यापूर्वी 2 एपिसोड केलेले होते आणि ज्यामध्ये डॉक्टर बाळसिंग राजपूत सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं होतं. जर आपल्या बाबतीत एखादा गुन्हा घडला तर अजिबात लपवून ठेवू नका. तुम्ही पोलिसांवरती विश्वास ठेवा, पोलीसमध्ये तो रिपोर्ट करा. कदाचित पोलीस प्रत्येकच गुन्हा हा शोधू शकणार नाहीत, प्रत्येकच गुन्हेगारापर्यंत पोचू शकणार नाहीत, परंतु ह्या गुन्हेगारांचं रेकॉर्ड पोलीसमध्ये राहील. आणि जेव्हा किंवा आता वेगवेगळ्या ज्या यंत्रणा आहेत यामध्ये ऑनलाईन यंत्रणासुद्धा विकसित होत आहेत. फेशियल रेकॉग्निशन सिस्टीम आली, बायोमेट्रिक सिस्टीम आली, त्याचप्रमाणे गुन्हेगारांचं रेकॉर्ड आता सगळं इंटिग्रेट होत आहे. कधी ना कधी तर हा गुन्हेगार मिळून येणार आहे. तर यासाठी आपलं सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे नागरिक म्हणून, ती म्हणजे कायद्याची जी आहे ते एक ऑनर करणे, कायद्याचा आपण आदर करा आणि त्या आदराने जाऊन पोलिसांची त्याची तक्रार करा. जर तुम्हाला पोलीस स्टेशनला जाता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करा cybercrime.gov.in वरती. तुम्हाला पैसे वाचवायचे असेल तात्काळ 1930ला कॉल करा. परंतु आपल्या संदर्भामध्ये घडलेल्या कोणत्याही गुन्ह्याला अजिबात खपवून घेऊ नका, तो तात्काळ रिपोर्ट करा. म्हणजेच थोडक्यात नागरिकांनी जागरूक होणं हे अत्यंत महत्त्वाचे आणि तो अवेअर असला पाहिजे. कारण हा छोटे गुन्हे घडताना खूप नंबर्समध्ये वाढून जाते आणि ह्याचा जे तपास आहे ते तपास ह्याच्यामध्ये IT ॲक्ट लागल्यामुळे ते फक्त आणि फक्त PI रँकचे अधिकारीकडे आहे. आता PI रँकचे अधिकारी किती आहे, एका पोलीस स्टेशनमध्ये 2 किंवा रुरलमध्ये तर 1च असतात. तर अशी परिस्थितीमध्ये एवढे गुन्हे वाढले ते त्याचे एवढे गुन्ह्याचे FIR रजिस्टर होऊन आणि ते पुढे त्याचा तपास करणे हा थोडा एक नंबर्समुळे एक अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा थोडासा आता आयडियाज आहे चालू की ह्याचा जे तपास आहे ते सब इन्स्पेक्टर रँकचे ऑफिसर्सपर्यंत आला पाहिजे. सो नंबर ऑफिसर्स आर अवेलेबल इन अ ग्रेटर नंबर्स. सायबर क्राईम बाबतचे रेड अलर्ट जे आहेत ना ते आपल्याला राजपूत सरांनी सांगितलेले होते, ते आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. पण कोणत्याही प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या भामटेगिरी करणाऱ्या कोणत्याही सायबर गुन्हेगाराला कसलेही पैसे देऊ नका. तुमची महत्त्वाची डॉक्युमेंट आधार कार्ड, पॅन कार्ड हे सुद्धा देऊ नका. कधीही महत्त्वाची डॉक्युमेंट आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेची डिटेल्स, तुमची डिटेल्स
बर्थ डेट हे ते बाकी तुमची जी डिटेल्स आहे महत्त्वाची ते डिटेल्स, तुमचे महत्त्वाचे फोटो हे जेव्हा कुठं नेटवर मागितले जातील, लक्षात ठेवायचं रेड फ्लॅग कधीही द्यायचे नाहीत जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत. दुसरं, पैसे मागितले की तर डोक्यात काय ठेवायचं नाही. पैसे मागितले म्हणलं की पहिल्यांदा व्हेरीफाय करायचं, 2 वेळा थांबा, व्हेरीफाय डोंट ट्रस्ट, सगळं चेक झालं तरच करायचं. तेही बघा सरकारी आहे का, खरं आहे का, आणि पैसे तुम्ही लिंक क्लिक करून तर कधीच पैसे द्यायचे नाहीत. करा म्हणजे लगेच 1930ला कॉल करा किंवा 100 नंबरला कॉल करा किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला जावा, पोलीस यंत्रणेला सहकार्य करा. जी माहिती आपल्याकडे असेल, तुम्हाला जर कोणत्या आरोपींबद्दल असेल, त्यांच्या कोणत्या मोडस ऑपरेटिव्हबद्दल असेल, कोणत्या स्कॅमबद्दल असेल, कोणत्या एखाद्या गोष्टीबद्दल माहिती असेल तर ती पोलिसांना तुम्ही कळवत राहा. मंडळी, त्यातही गुन्हे जरी वाढलेले असतील ना तरी तपासाची तंत्र सुद्धा अद्ययावत झालेली आहेत. त्यातूनच पोलीस दलामध्ये येण्यासाठी उत्सुक असलेल्या युवा पिढीसाठी गिल सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आहे, तेही जाणून घ्या. कोणीही पोलीस खात्याला जॉईन करणार आहे, हा एक सर्व्हिस आहे आणि सर्व्हिस देताना आपल्याकडे केपेबिलिटी असावे. कारण ज्यापर्यंत आपण सक्षम नाही आहे तेव्हापर्यंत आपण दुसऱ्याची सर्व्हिस करू शकत नाही. आपणही डिसीज्ड आहे म्हणजे आपणही कुठेतरी म्हणजे कमी पडतो, तर कशा प्रकारे सर्व्हिस होणार आहे. त्यासाठी मी मुलांना पण सांगतो, काही वेळी शाळे वगैरे जातो की 3 प्रकारे तुम्ही सक्षम व्हा. एक ते तुमची फिजिकल फिटनेस असली पाहिजे, दुसरा मेंटल टफनेस असली पाहिजे, तुम्ही काहीतरी वाचन केला पाहिजे आणि हे पोलिसासाठी खूपच गरजेचं आहे आणि कुठल्याही माणसासाठी गरजेचं आहे की तुम्ही कमीत कमी 1-2 पान नक्की दररोज वाचा. कोणत्याही चांगले पुस्तकाचे, चांगले माणसाला भेटा ज्याचा जीवनामध्ये 30-40 वर्ष तो सोशल वर्कर असेल, हिस्टोरियन असेल, सायंटिस्ट असेल, आपण असे लोकांबरोबर जर इंटरॅक्शन केली आणि त्याशिवाय पोलीस खात्याला जॉईन करण्यासाठी एक संवेदनशीलता होणे गरजेचं आहे. चांगल्या माणसांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा आणि रोज पुस्तक वाचा. आणि पोलिसासाठी जे मॅडमने जिथून आपण सुरू केली आहे चर्चा की सकारात्मक दृष्टीने बघा, त्यांना कुठलेही अडीअडचणी आहे जाऊन भेटा, तिथून प्रतिसाद भेटत नाही तुम्हाला चांगला, तुम्ही त्याचे वरचे दर्जावर जाऊन वरचे अधिकाऱ्याला भेटा, नक्की तुम्हाला सकारात्मक अनुभव होणार आहे पोलिसाचा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलीस हा समाजाचा मित्र असतो ना, हा विश्वास आपण बाळगायला पाहिजे आणि त्यातूनही आपल्या बाबतीत कुठला जर का गुन्हा घडला असेल ना तर निसंकोचपणे आपण पोलिसांकडे जायला पाहिजे. आपल्या समस्या अडीअडचणी आपण पोलिसांना सांगायला पाहिजेत आणि त्यातून पोलिसांकडून तुम्हाला नक्की मदत मिळेल ही खात्री आपण बाळगायला पाहिजे. कुठेतरी आपण सकारात्मक राहायला पाहिजे. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 425च्या वर हे एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊही शकतात. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबार आपण नित्य बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.